दोन्ही पंच सामना चालू करायचा आहे. खूप सामने खेळवायचे आहेत. दोन्ही संघांनी नोंद घ्यावी की खूप सामने खेळ खूप उशीर होतोय. पंच सामना चालू करायचा आहे. खूपच वेळ झालाय सामन्याला. 48 संघाची सलामीची जोडी चैतन, स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला अक्षय आणि कोपर गणेश संघाचा सलामीचा गोलंदाज कवलजीत सिंग. हा सामना 4 षटकाचा राहील. स्ट्राईकला चैतन, नॉन स्ट्राईकला अक्षय. गोलंदाजच्या बोल्यावर कोपर गणेश संघाकडून पहिले षटक घेऊन येतोय कवलजीत सिंग. एक जबरदस्त गोलंदाज. कोट्यातील पहिला चेंडू खेळेल तो चैतन. सुरेख फटका. एक धाव सहजरित्या पास. संघाचे खातं गोलतोय. संघाची धाव संख्या झाली 1. आता स्ट्राईकला येते प्रथमच अक्षय. कोट्यातील दुसरा चेंडू स्ट्राईकला येतो अक्षय. सुरेख फटका. या सामन्यातील पहिला षटकार अक्षय मुश्किल याच्या बॅट मधून निघलेला हा पहिला षटकार. संघाची धाव संख्येत वाढ. संघाची धाव संख्या झाली 7. पहिल्या चेंडूवर एक धाव घेतली होती चैतन्याने आणि दुसऱ्या चेंडूवर फहार केला षटकाराच्या साहाय्याने अक्षय मुसले. पुन्हा एकदा अक्षय मुसले. सुरेख फटका. चेंडू मागे शतरक्षक. एक धाव सहजरित्या पार. संघाची धाव संख्या झाली 48. संघाची 8. आता स्ट्राईक येतोय लेफ्ट हँडर फलंदाज चैतन. पुन्हा एकदा सुरेख फटका. चेंडू जातोय. सुरक्षित रक्षक. एक धाव सहजरित्या पार. संघाच्या धाव संख्येत वाढ. संघाची धाव संख्या झाली 9च्या घरात. सुरक्षित रक्षक 6 धावत होत्या तिथं फक्त एक धाव दिली. हितेशाने सुरेख प्रयत्न केला. फक्त 6 धावा होत्या तिथं 5 धावा अडवल्या. आता स्ट्राईकला येतोय अक्षय ज्याने एक षटकाराच्या साहाय्याने खेळतोय आणि 48 संघाची धाव संख्या झाली 9. सुरेख फटका. एक धाव सहजरित्या पार. स्वतः गोलंदाज धावतोय बॉलाच्या वाडी आणि बघता बघता 2 धावा सहजरित्या पार. संघाच्या धाव संख्येत वाढ. संघाची धाव संख्या झाली 48. संघाची 11. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. कवलजीत सिंग यांच्या षटकातील. स्ट्राईकला एक षटकाराच्या साहाय्याने खेळतोय तो म्हणजे अक्षय मुसले. शेवटचा चेंडू शिल्लक. पहिल्या षटकातील कवलजी याच्या
कोट्यातील खेळेल तो म्हणजे अक्षय. सुरेख वाडका चेंडू मागे शतरक्षक एक धाव सहजरित्या पार आणि बघता बघता 2 धावा सहजरित्या पार. पहिल्या षटकाच्या नंतर समाप्तीनंतर धावसंख्या झाली कराय 48 संघाची 13. पहिल्या षटकाच्या नंतर समाप्तीनंतर धावसंख्या झाली त्या 48 संघाच्या 13. Everybody's hands up in the air and clap, clap, clap. पहिला चेंडू अनुषाचा खेळेल तो म्हणजे चैतन एक लेफ्ट हँडर फलंदाज. पहिला चेंडू सुरेख फडका चेंडू जातोय सीमा रेषा पार. ह्या डावातील दुसरा षटकार चैतन्याच्या बॅट मधून निघते. संघाची धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 48 संघाची 19. पहिला चेंडू फार गेलतोय दुसऱ्या षटकातील अनुच्या जवळ चढवलेला पहिलाच हादरा. बाउंड्रीच्या आसपास कोण प्रेक्षक आणि फिल्डर असेल त्यांनी कृपया बॉल आणायचा आहे. धन्यवाद डीजे. गोलंदाजच्या बॉलर अनुज स्ट्राईकला जोन षटकाराच्या साहाय्याने खेळतो लेफ्ट हँड चैतन आणि आवंता चेंडू गचाल चेंडू. संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 20. पुन्हा एकदा हा आवंता चेंडू गचाल चेंडू. संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 21. सुरेख वाडका एक धाव सहज देते पार आणि चेंडू बघता बघता सीमा रेषा पार. 4 धावांसाठी गचा शतक्षक कोपरकन्या संघाकडून पाहायला भेटते आणि संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 25.
एक चौकाराच्या आणि एक षटकाराच्या सहाय्याने केलं चेतन. सुरेख फटका, एक धाव सहजरित्या बाद. चेंडू मागे शतरक्षक आणि बघता बघता 2 धावा सहजरित्या पार आणि संघाची धाव संख्या झाली 48, संघाची 27. सुरेख गोलंदाजी करते पण सुरेख फटका, चेंडू जातोय आउट ऑफ द पार. 6 धावांसाठी संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 48, संघाचे 33. गचाल गोलंदाजी करतोय तो म्हणजे अनुज. पेटून उठलेला सुरेख फलंदाजी करतो म्हणजे चैतन आणि हा अवंता चेंडू आणि अवंता चेंडू गचाल चेंडू 1+3 अशा 3 धावा मिळतील. संघाची धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 36. गचाल गोलंदाजी करतो तो म्हणजे अनुज. सुरेख फटका, चेंडू जातोय सीमारेषा पार. 6 धावांसाठी संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 42. गचाल गोलंदाजी करतो तो म्हणजे अनुज. म्हणून शेवटचा चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकातील. या षटकात 5 चेंडू टाकले होते. अनुजाने 27 धावा खर्च केल्या. शेवटचा चेंडू शिल्लक अनुजाच्या कोट्यातील. सुरेख फटका, चेंडू जातो शतरक्षकाच्या जवळ. 1 धाव सहजरित्या पार आणि बघता बघता 2 धावा सहजरित्या पार. संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 2 षटकाच्या समाप्तीनंतर 44. या षटकात अनुजाने धावा खर्च केल्या 1 समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा 1 नंबर. 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 संघाकडून तिसरे षटक घेऊन येतो म्हणजे अजय. एक लेफ्ट हँडर गोलंदाज. स्ट्राईकला एक षटकाराच्या सहाय्याने खेळतो अक्षय. पहिला चेंडू अजयच्या कोट्याला खेळेल तो अक्षय. पहिला चेंडू अवंता चेंडू. गचाल चेंडू. संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 45. आणि गचाल यष्टीरेषक 1 धाव सहजरित्या पार आणि हा गचाल चेंडू. संघाची धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 47. गचाल गोलंदाजी करतो तो म्हणजे अजय. आता स्ट्राईकला येतोय
एक लेफ्ट हँडर फलंदाज चैतन. 8 चेंडू आणि 28 धावांवर खेळतोय तो म्हणजे चैतन. एक लेफ्ट हँडर फलंदाज. सुरेख बडका. चेंडू जात 1 बाउन्स सीमारेषा पार. 4 धावांसाठी संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 51. पाटील नवी मुंबई पुन्हा एकदा अवंत चेंडू गचाल चेंडू. संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 48. संघाचे 52. सुरेख वडका. चेंडू जात सीमारेषा पार. 6 धावांसाठी संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली आणि चैतन खेळतोय नाबाद. 10 बॉल 38. सुरेख फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा गोलंदाजच्या बॉलर अजय. सुरेख वडका चेंडू मागे. स्वतः गोलंदाज आणि बघता बघता 2 धावा सहज इत्या पार. आणि संघाची धावसंख्या झाली 48. संघाचे 60. सुरेख फलंदाजी करतो तो म्हणजे सुरेख चेंडू निर्धाव चेंडू. चेतनाला का चेंडू समजला नाही. संघाची धावसंख्या 30. संघाची धावसंख्या झाली 48. संघाची 60. तिसऱ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. अजयाच्या कोट्यातील 5वा चेंडू खेळेल तो म्हणजे चेतन. सुरेख फटका. 1 धाव सहजरित्या पार. आणि बघता बघता 2 धावा सहजरित्या पार. संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 48. संघाची 62. शेवटचा चेंडू शिल्लक तिसऱ्या षटकातील. सुरेख वडका. 1 धाव सहजरित्या पार आणि 1च धाव समावेश. आणि संघाची धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 3 षटकाच्या समाप्तीनंतर 63.
शतक घेऊन येते कोपरकन्या संघाकडून अजिंक्य पाटील. आणि चिल्या खेळतोय चैतन्य. 14 बॉल 43. आणि पहिला चेंडू आवर्तन चेंडू गचाल चेंडू. संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 48 संघाची 64. अजिंक्य पाटील याला सुवर्ण संधी असेल. अभय टांडेल यांच्याकडून जर हॅट्रिक लगावली तर 2000 रुपयाचे रोख पारितोषिक. अजिंक्य पाटीलसाठी एक सुवर्ण संधी. या षटकात जर हॅट्रिक मिळवतोय तर अभय टांडेल आमचे करावेचे. त्यांच्याकडून रोख रक्कम 2000. 2 धावा सहजरित्या पार. संघाची धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 48 संघाची 66. कोट्यातील दुसरा चेंडू अजिंक्य पाटील याचा. खेळेल तो म्हणजे चैतन. सुरेख चेंडू. निर्धाव चेंडू. चिल्या आला का चेंडू समजला नाही. संघाची धावसंख्या स्थिर. संघाची धावसंख्या 66. सुरेख वडका. एक धाव सहजरित्या पार. फक्त एकच धावावर समावेश होतोय. संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 67. चेतन खेळतोय वैयक्तिक 46. फक्त 4 धावांची गरज अर्धशतकसाठी. या षटकातील सहजरित्या पार. संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 69. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. स्ट्राईकला अक्षय. सुरेख वडका. चेंडू मागे स्वतः गोलंदाज. एक धाव सहजरित्या पार. संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 70. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. स्ट्राईकला चैतन. हाफ सेंचुरीसाठी फक्त 4 धावांची गरज चैतन्याला. फक्त एक चेंडू शिल्लक शेवटच्या षटकातील. शेवटचा चेंडू शिल्लक अजिंक्य पाटील याच्या तोंडात येईल. सुरेख वडका. एक धाव सहजरित्या पार. आणि बघता बघता 2 धावा सहजरित्या पार. संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली पहिल्या 70 समाप्तीनंतर 72 आणि 73 धावांचं आव्हान ठेवले ते 48 संघाने कोपरखेडणे समोर. ये है विक्की. आजकल ब्रेक में फोन पे लूडो खेलता है. 48 संघाच्या कर्णधाराने आयोजकांशी संपर्क साधायचा आहे.
आहे. फोर्टी एट संघाचा कर्णधार राहुल भाई त्र्याहत्तर धावांचं आव्हान असताना कोपरखैरणे संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. कवलजीत आणि गौरव बडदे ही आपण जोडी पाहतोय. एक जबरदस्त खेळ मात्र कोपरखैरणे संघाचा नेहमीच आपण पाहिला आहे. मात्र या करावे गावच्या मैदानावरती 73 धावांचा पाठलाग करायचा आहे तो म्हणजे कोपरखैरणे संघाला. 48 संघाचा 12वा प्रतिनिधी पाठवायचा, खेळाडू पाठवायचा आहे. चला पंच सामन्याला सुरुवात करायची आहे. 73 धावांचा पाठलाग करताना स्ट्राईक मध्ये आपण पाहतोय कवलजीतला. हा पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न केला आहे. खराब क्षेत्ररक्षण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न बघता बघता आणि फलंदाज बाद. पंचांचा इशारा येतो आव्हांतर चेंडूचा. 1+1 अशा या 2 धावसंख्या मिळतील आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र कवलजीत सारखा एक मोठा फलंदाज माघारी परतला जातोय. कोपरखैरणे संघाला लागलेला हा पहिला मोठा धक्का.
48 संघाचा 12वा प्रतिनिधी फोर्टी संघाला विनंती करतो आपण 12वा खेळाडू पाठवायचा आहे प्लीज बालाजी. गोलंदाज अमन. पहिला चेंडू अव्वंतर फेकला होता त्याच्यावरती मात्र धावचीच्या स्वरूपात कवलजीत सारखा एक मोठा फलंदाज माघारी परतवलाय. 48 संघानं 73 धावांचं टार्गेट असताना नवीन फलंदाज जीवन गोपाले. हा चेंडू सरळ सोडून दिला. पुन्हा एकदा अव्वंतर चेंडू आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3च्या घरामध्ये. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना अवांतर धावसंख्येनं खातं खुलं केलं जातंय. कोपरखेडणे संघाचा बॅटची कडा घेतली जाते. स्वतः गोलंदाज चेंडू मागे धावतो. तत्पूर्वी एक धाव मात्र सहजरीतीने पूर्ण केली जाते. या एक धावसंख्येनं संघाची धावसंख्या 4. 73 धावांचा पाठलाग करताना पहिलं षटक प्रगतीपथावर असताना कोपरखेडणे संघाची धावसंख्या 4. पुन्हा एकदा अमन आपल्या षटकातील आगामी चेंडू स्ट्राईक मध्ये गौरव बडदे एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू कोपरखेडणे संघाचा. पुन्हा एकदा अवांतर चेंडू. अतिशय खराब लाईन अँड लेंथ आपण पाहतोय या गोलंदाजाची. वारंवार चुका करताना दिसतोय. 73 धावांचा पाठलाग करताना मात्र सुरुवात 48 संघाची खराब होताना दिसते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती धावसंख्या 7. पुन्हा एकदा गोलंदाज अमन स्ट्राईक मध्ये आपण पाहतो एक जबरदस्त फलंदाज कोपरखेडणे संघाचा गौरव. पुन्हा एकदा अमन आपल्या षटकातील आगामी चेंडू फेकण्यासाठी धावतोय आणि हा मारण्याचा प्रयत्न केला होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूमध्ये गती होती. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची सांगता देखील होते. धावसंख्या स्थगित 7च्या घरामध्ये. पुन्हा एकदा अमन टू गौरव. हा जबरदस्त सरळ खेळून काढलाय चेंडू. चेंडू जातोय वन बाउंस सीमा पार आणि हा येतोय खणखणीत चौकार. 4 धावा. कोपरखेडणे संघाची धावसंख्या 11 आणि हा येतो पुन्हा एकदा चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या कोपरखेडणे संघाची 15. शेवटचा चेंडू शिल्लक असेल पहिल्या षटकातला. 73 धावांचा पाठलाग करताना संघ पोहोचलाय 15 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा अमन आपल्या षटकातील शेवटचा चेंडू गौरवसाठी फेकतोय. हा चेंडू सरळ सोडून दिलाय. पंचांनी मात्र त्याला निर्धाव घोषित केलाय आणि बघता बघता पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात येतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कोपरखेडणे 11 संघाची धाव
धन्यवाद डीजे सैराट यांच्या माध्यमातून आपण सुमधुर संगीत ऐकतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 15, येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 58 धावांची गरज. 18 चेंडू आणि 58 धावा. एक जबरदस्त आयोजन आपण पाहतोय. युवा नेता चषक 2022 निशांतजी दादा भगत यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आयोजित. आयोजक नमेश तांडेल, रवींद्र म्हात्रे आणि वावला ग्रुप क्रिकेट संघ यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय. तसेच या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य टकोपा डीजे साऊंड सर्व्हिसचे प्रोप्रायटर रवींद्र म्हात्रे यांच्याकडनं या स्पर्धेला देखील चांगलं सहकार्य होतोय. विशाल डेकोरेटर्स यांचं देखील चांगलं सहकार्य होतोय. आणि हा येतोय षटकार, 6 धावा, बिग हिट. पुन्हा एकदा बालाजी असा आगामी चेंडू, आनंद गोलंदाज आणि हा अवांतर चेंडू. खराब मारा, दिशाहीन मारा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22च्या घरामध्ये. 73 धावांचा पाठलाग करताना दुसरं षटक प्रगतीपथावर असताना कोपरखैरणे 11 संघाची धावसंख्या 22च्या घरामध्ये. पुन्हा एकदा बालाजी याचा आगामी चेंडू, जीवनसाठी हा चेंडू भिरकावून दिला. चेंडू केलाय सीमा पार आणि हा येतोय षटकार, 6 धावा. धावांचा पाठलाग करताना दुसरं षटक प्रगतीपथावर असताना कोपरखैरणे संघाची धावसंख्या 28. पुन्हा एकदा चेंडू भिरकावून दिला. चेंडू जातोय पुन्हा एकदा बॅक टू बॅक. हा दुसरा षटकार. जबरदस्त खेळ कोपरखैरणे संघाचा आपण पाहतोय. All right, ladies and पुन्हा एकदा आनंद बालाजी याचा आगामी चेंडू. हा चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय. चेंडू मागे शतरक्षक तैनात आहे. झेल होण्याची शक्यता, परंतु मिस जजमेंट पाहायला मिळतंय शतरक्षकाचं. 2 धावसंख्या पूर्ण केल्या. 3री धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि बघता बघता 3 धावा सहजरित्यानं पूर्ण केल्या जातात. 4थी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या मिळतील 4 धावा. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये आपण पाहतोय. जीवन आणि गौरव चांगला खेळ साकारताना दिसत आहेत मैदानामध्ये. या 4 धावसंख्येच्या साह्यानं कोपरखैरणे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 38च्या घरामध्ये. पुन्हा एकदा आनंद बालाजी आगामी चेंडू. जीवन एक जबरदस्त खेळ साकारतोय. कवलजीत सारखा मोठा फलंदाज माघारी परतल्यानंतर मात्र पूर्णपणे जिम्मेदारी आपल्या खांद्यावर घेतली. या फलंदाजानं चांगला खेळ साकारताना दिसतोय. पुन्हा एकदा बालाजीचा आगामी चेंडू. हा चेंडू गेला गेला आउट ऑफ द पार्क. हा येतो षटकार, 6 धावा.
आणि ही मिळते फक्त आणि फक्त एक धाव. संघाची धावसंख्या 45. येणारे 11 चेंडू आणि विजयासाठी 46 धावांची गरज. 11 चेंडू आणि 46 धावसंख्या 46. अकरा चेंडू आणि विजयासाठी 28 धावांची गरज. सामना थांबवायचा आहे. स्कोर करेक्शन करतायत कोपरखैरणे संघ. आपण देखील शांत राहायचं आहे. चुका होतात, सर्वांकडून होतात. वाईट असलेले तुमचा मेळ, टेन्शन घेऊ नका. 11 चेंडू आणि 27 धावांची गरज. उन्हाचा प्रवाह जास्त आहे. आज 11 काय चेंडू वंड्या? आणि 27 चला शांतता राखा. स्कोरिंग बॉक्स, कॉम्बो बॉक्स मध्ये जरा शांतता राखा. पुन्हा एकदा गोलंदाज ऋतिक आगामी चेंडू फेकेल गौरवसाठी. हा चेंडू नो बॉल आणि हा येतो षटकार. 1+7 1+6. तरच पुन्हा एकदा ऋतिक आपल्या षटकातील आगामी चेंडू फेकतोय गौरवसाठी. येथे मात्र मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातो निर्धाव. आणि या स्पर्धेमध्ये LBW आहे पायचीत, लक्षात घ्या. आणि आता मात्र पायांवरती चेंडू आदळतोय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि सहजरीतीने या 2 धावसंख्या पूर्ण केल्या जातात. संघाची धावसंख्या जाऊन त्या पण चेअर पण तिकडे चालवलेल्या आहेत, त्यांना परत आणायच्या आहेत. जशा तशा परत आणायच्या आहेत. त्या आम्ही काय तिथे परत नाही. ज्या पण खुर्च्या आपण तिकडे चालवलेल्या आहेत त्या स्टेजवरती आपण उठल्यावर परत आणायच्या आहेत. नाहीतर तिथं गवत कापायला लावू संध्याकाळपर्यंत. धावसंख्या 58. पुन्हा एकदा गोलंदाज ऋतिक. धावसंख्या 55. धावसंख्या 61. प्लीज मी सर्वांना विनंती करतोय, कोणी स्टेजवर गोंगाट घालू नका. गोंगाट घालायचा असेल तर खाली उतरा, नाहीतर तुम्ही येऊन बोला. मग संघाची धावसंख्या 61. पुन्हा एकदा ऋतिक आगामी चेंडू गौरवसाठी फेकतोय आणि हा चेंडू जबरदस्त चेंडू फेकलाय. गतिवान चेंडू फेकलाय. चेंडू येतो निर्धाव. धावसंख्या स्थगित. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या बाद. फलंदाज बाद झालाय.
विजयासाठी 12 धावांची गरज. 7 चेंडू आणि 12 धावा. चला वर्सोवा संघाचा कर्णधार आपण उपस्थिती दाखवायची आहे. वर्सोवा संघाचा कर्णधार ओके उपस्थित आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज ऋतिक आगामी चेंडू फेकेल. नवीन आलेला फलंदाज सामना करेल कोपरखैरणे संघाचा अनिकेत. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर उचली घेतो. चेंडू येतो निर्धाव. बघता बघता 3 षटकांचा खेळ संपुष्टात येतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 61. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची गरज. 6 चेंडू आणि 12 धावा. आणि 12 धावांची गरज. नवीन गोलंदाज शेवटचा गोलंदाज अजित. पहिल्या चेंडूवरती मात्र 2 धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि या मिळतील सहज रीतीने 2 धावा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 63च्या घरामध्ये. 5 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची गरज. 5 चेंडू आणि 10 धावा. 73 धावांचा पाठलाग असताना कोपरखैरणे संघ फलंदाजी करत आहे. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 5 चेंडू आणि 10 धावांची गरज. चला 5 चेंडू आणि 10 धावांची गरज असेल. 48 संघाचा गोलंदाज अजित आगामी चेंडू फेकेल जीवनसाठी आणि हा फेकला भीमर चेंडू. पंचांनी त्याला अवांतर घोषित केलंय. 1+1 अशा मिळतील 2 धावा. आता मात्र समीकरणामध्ये फेरबदल होतोय. 5 चेंडू आणि 8 धावांची गरज. 5 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची गरज असेल कोपरखैरणे संघाला. पाच चेंडू आणि 8 धावांची गरज आणि हा असेल फ्री हिट. आणि इथे मात्र चेंडू पायावरती आदळतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु ही मिळेल 1 धाव. लेग बायच्या स्वरूपात पंच आमच्यापर्यंत इशारा. आणि आता मात्र समीकरणामध्ये फेरबदल होतोय. धावसंख्येचा विचार केला तर 4 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची गरज. 4 चेंडू आणि 7 धावा. आणि हा चेंडू आणि फलंदाज बाद. जीवन गोपाल याच्या खेळीचा अंत होतोय. जबरदस्त खेळ साकारत होता कोपरखैरणे संघासाठी. त्याच्या खेळीचा मात्र अंत होताना दिसतोय. आता मात्र समीकरणामध्ये फेरबदल होतोय. 3 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची गरज. 3 चेंडू आणि 7 धावा.
3 चेंडू आणि 7 धावांची गरज. जबरदस्त सामना आपण पाहतोय. 48 विरुद्ध कोपरखैरणे 11. पुन्हा एकदा अजित याचा आगामी चेंडू. सामना करायला नवीन आलेला फलंदाज अजिंक्य पाटील. हा चेंडू जबरदस्त ब्लॉक हॉल मध्ये फेकलेला चेंडू. यष्टीरक्षक चूक करतोय आणि येथे मात्र मिळते 1 धाव. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. 2 चेंडू आणि 6 धावा. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. 2 चेंडू मध्ये 1 चेंडू सीमा पार करावा लागेल कोपरखैरणे संघाला. पुन्हा एकदा अजित चांगलं कमबॅक करतोय आपल्या षटकामध्ये. जबरदस्त गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. आणि हा शॉर्ट पीस प्रकारचा चेंडू आणि येथे मात्र मिळेल बाईच्या स्वरूपात 1 धाव. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज. एक चेंडू आणि 5 धावांची गरज. 1 चेंडू आणि 5 धावा. प्रतीक तांडेल, अजिंक्य पाटील याच्याकडनं अपेक्षा आहे, कारण 1 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे, कारण भरपूर सामने त्यांनी असे जिंकवले आहेत. नक्कीच 1 चेंडू 5 धावा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या सामन्यासाठी. 1 चेंडू 5 धावा. गोलंदाज अजित, स्ट्राईक मध्ये फलंदाज अजिंक्य. आणि येथे मात्र 48 संघ जबरदस्त विजय संपादन केलंय. काय गोलंदाजी केले अजित यानं. जबरदस्त गोलंदाजी. करावे फोर्टेट संघाचा कर्णधार यायचा आहे नाणेफेकीसाठी. करावे फोर्टेट संघ वर्सावा संघाचा कर्णधार हजर आहे आणि मॅन ऑफ द मॅच गोज टू मॅन ऑफ द मॅच गोज टू अजित, शेवटचा गोलंदाज. पूर्णपणे सामना जिंकून दिला या करावे फोर्टेट संघाला. सुंदर गोलंदाजी पाहायला भेटली. अजित याच्याकडनं मॅन ऑफ द मॅच गोज टू अजित याची निवड केली आहे.